रायगडच्या पायथ्याला आलो आहोत. बघा स्टार्ट पॉइंट तिथे बोर्ड लावलेला आहे. इथून जतनाचा ट्रेल सुरू होतो आणि आजचा ब्लॉग इथून सुरू करतो. आणि हा माझ्या ब्लॉगचा पहिला भाग आहे. सध्या मी पायऱ्यांवरून वर जातोय. वारा पण अगदी मस्त सुटलाय. हे बघा समोरचा दरवाजा. इथून खाली संपूर्ण खोरे दिसत. बघा रायगड किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार. दगडात बांधलेला हा कलात्मक दरवाजा अजूनही उभा आहे. जाडजूड लाकडी पाट्या, लोखंडी पट्ट्या आणि काटेरी खुंट्या बघा किती बलाढ्य वाटतात ना. या दावर चढूया. ह्या बघा महाराजांचा भव्य पुतळा. मन भरून गेलं. जरा जवळून दाखवतो. नमस्कार करून घेतो. इथून घाटाखालचा सगळा परिसर दिसतो. किती सुंदर आहे ना. सूर्य मावळ्याला लागलाय. दर्शन घेऊन परततोय. जय शिव. रायगडच्या वरच्या भिंतीवर चालतोय. मागूनचा नजारा बघा मस्तच दिसतोय. इथून संपूर्ण सह्याद्री पसरलेला दिसतो. मात्र खालीच थांबले जणू काही पाय. इतकी जुनी तोफ शेकडो वर्षांनी सुद्धा अजून भक्कम आहे. आणि आज आपल्या ब्लॉगची खरी सुरुवात इथूनच. महादरवाज्यातून रायगडात शिरतोय. समोर भगवा डावळाने फडकतोय. भिंतींच्या दगडात शेकडो वर्षांची शौर्यता दडली आहे. जबरदस्त फील येत आणि या किल्ल्याची दारे पार करताच मला प्रभू रामांची आठवण झाली. येथून खाली दिसणारा हा विशाल दऱ्यादऱ्यांचा परिसर युद्धभूमीची आठवण करून देतो. हा रायगडच्या घाटीचा नजारा. आकाशात ढगांची सावली आणि खाली इतकी गांधात हिरवळ. आता कमेरा हवेतून हलकेच खाली नेत आहे. बघा किती डोंगर रांगा, किती खोलीत उतरलेली ही दरी. 92, 76, 48 दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि आता व्लॉगची खरी सुरुवात होते आहे. हे जगजेश्वराच्या मंदिर आणि शिवरायांची स्मृती जागवणारा सारा परिसर. बघा मी रायगडच्या मुख्य प्रवेशद्वारावर चाललोय. इकडेच पहिली नजर जाते ना. पुढे तो मला मोठ्या किल्ल्याचा दरवाजा दिसतोय. हाच दरवाजा जरा टाकूनच ठेवला आहे. रायगडवरून खाली कसं दिसतो ते. हे संपूर्ण खोरण हातासारखं पसरलेलं नाही. त्या बाजूला साड्या गावा शेतन दिसतात. रस्ते वळण घेत गेले आहेत आणि दूर सह्याद्रीच्या रांगा धुक्यात हरवलेल्या. किल्ल्यावरून आता खाली उतरत आहोत. इथे पहा समोर सगळं घाट दिसतोय. ढगांतून प्रकाश पडतो. माझ्यासोबत ब्लॉगिंग करा. मराठीचं करतोय. पायऱ्या थोड्या ओळ्या आहेत पण मजा येते. हवेत गारवा आहे. वाऱ्यासोबत पक्ष्यांचा